नमस्कार. काय आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे नवरात्रीतील दिवस 5वा आणि तिथून आपण जाणार आहे नवदुर्गांपैकी 5वं मंदिर म्हणजेच कमलजा देवी मंदिर. चला तर मग. दिवस 5वा, रंग हिरवा. अपयशाचा अनेक दिवस वाढला. आज तर 5:15 वाजून गेलते बाहेर पडायला. हरकत नाही, उद्या मी लवकर जाणार. हाय नका भाई ना, लवकर केल्याशिवाय राहीना. मोहन्या झिक्की चिकी, मोहन्या झिक्की चिकी असं म्हणून आम्ही डायरेक्ट माधव रोड गाठला. जसं की मी काल म्हणलं होतं तशी लोकांची संख्या अफाट होती आणि मंदिरात जवळपास आम्हाला दर्शन घ्यायला 1 तास मोडला. इतकी गर्दी होती. त्यात आज शुक्रवार आणि विकेंड आणि पर्यटक. सांगता येणार नाही इतकं पूर्ण गर्दीचं वातावरण होतं. आरती तर चुकलीच आमची, पण मुखदर्शन तेवढं घेतलं. बहुतेक ह्याने आमचं ब्लॉग बघत असणार आहेत. कसं आहे, काकड आरतीला वेळ करतील बघून ह्यांनी पश्चिम दरवाजा रोडलाच लाईटिंग लावल्या. मग काय, आम्ही लाईटिंग बघत आत गेलो. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई. अथक परिश्रमातून आम्ही प्रदक्षिणा पूर्ण केल्या कोण मागं राहिले काय बघायला म्हणून तिथल्या एका भाऊंना फोटो काढायला सांगितला आणि तिथून गेलो शिवाजी पेठेतील उभामारुती चौकाजवळील कमलजा मंदिरात. दुर्गासुराचा नाश केल्यावर ब्रह्मदेवाने जिची कमलपुष्पाने पूजा केली, कमळावर बसणारी आई कमलांबा म्हणजेच कमलजा देवी अशी या देवीची ओळख. या अनोख्या मंदिराला तुम्ही पण भेट द्या आणि अधिक माहिती असल्यास कमेंट्समध्ये सांगा. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सगळं करा. हां, काय राहिलेलं बेल ऐकून आहे ना, मग कोण म्हणणार? बेल ऐकून